लाडकी बहिणींना लाडक्याचा खुशखबर 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 तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी समोर आली। लाडक्याचा बघा महाराष्ट्रामध्ये सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर ही माहिती मी देत आहे आणि मी स्वतः या ठिकाणी महिला व बाल विकास विभाग मुख्य अधिकारी मुंबई यांच्याशी फोनवर चर्चा करून या ठिकाणी माहिती घेतलेली आहे आणि ती माहिती तुमच्यासाठी आता लाडक्याचा देत आहे। बघा सगळ्यात अगोदर ट्रिक्स गुरु या चॅनलवर ही माहिती देत आहे। तुम्हाला सगळीकडे बाकीकडे आता कॉपी झालेली दिसेल, पण सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुमच्यासाठी लाडक्याचा एक महत्त्वाची बातमी मी घेऊन आलोय, ज्याची तुम्ही आता ते वाट बघत असतात की सर ज्यांना पती नाहीयेत, ज्यांना वडील नाहीयेत, सर आमची ई-केवायसी होत नाहीये, 18 दिवस आता शिल्लक राहिलेत, आम्हाला नेमकं काय करायचंय याच्यावर प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे। सर्वात अगोदर सर्वात फास्ट आपल्या चॅनलवर माहिती देतोय। बघा सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा, कारण की महिला व बाल विकास विभाग मुंबई यांचे मुख्य अधिकारी यांच्याशी मी चर्चा साधलेली आहे आणि त्यांच्याबद्दल काय काय प्रश्नाचे उत्तर मी विचारले होते, त्यांनी उत्तर सगळे दिलेले आहेत। ते सगळे उत्तर तुम्हाला या ठिकाणी मी दाखवलेले आहे, व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिला प्रश्न लाडक्याचा तो म्हणजे ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीयेत, यांनी नेमकं काय करायचंय, ई-केवायसी यांनी कशी कंप्लीट करायची, त्याचं उत्तर या ठिकाणी भेटलेलं आहे। लाडक्याचा बघा आता तुम्हाला पटलं असेल, लाडक्याचा शांत बसून चालणार नाहीये, आपण हातपाय हलवले तरच या ठिकाणी आपला फायदा होणार आहे। आणि बघा तुमच्यासाठी तळमळीने मी प्रयत्न करत असतो, सगळ्याला तर दिसला असेल लाडक्याचा बघा एकदम मी जवळजवळ 2 ते 3 दिवसापासून वेगवेगळ्या ठिकाणी या ठिकाणी चर्चा करून या ठिकाणी तुमच्यासाठी मार्ग काढत आहे आणि जवळजवळ 3 ते 4 महिन्यापासून आपल्या मागण्या पण सुरू आहेत लाडक्याचा बघा। हा पती आणि वडिलांचा जो प्रश्न होता त्याच्यावर उत्तर भेटलेलं आहे, ते तुम्हाला उत्तर मी देणार आहे। त्याचबरोबर केवायसी एडिट करता येणार आहे का, हा पण मी प्रश्न त्यांना विचारला की सर ई-केवायसी जी आहे ज्या लाडक्याच्या चुका झाल्या आहेत त्यांना मग एडिट करता येणार आहे का, याच्यावर पण त्यांनी उत्तर दिलेलं आहे, ते पण तुम्हाला मी सांगणार आहे। त्याचबरोबर 16वा हप्ता वाटपाचं नेमकं कधी वाटप होणार आहे, 17वा हप्ता कधी भेटणार आहे या प्रश्नाचे पण मी प्रश्न विचारले, त्याच्यावर त्यांनी काय उत्तर दिले त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला व्हिडिओ मध्ये सांगणार आहे। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। लाडक्याताईंनो आता विश्वास पटलाय का लाडकाचा तुमच्यासाठी झटणारा माणूस आहे, फक्त आपण बोलून फक्त गप्प बसून किंवा हातावर हात ठेवून बसणारे माणसं नाहीयेत। लाडक्याताईंनो तुमच्यासाठी झगडणारा झटणारा माणूस आहे, महाराष्ट्राचा बुलंद आवाज तुमचा ट्रिक्स गुरु दादा तुमच्यासाठी नेहमी काम करत राहणार आहे, काळजी करायची गरज नाही, फक्त तुम्ही सपोर्ट करा। लाडक्याताईंनो जर तुम्ही सपोर्ट नाही केला तर काही होणार नाही, सपोर्ट करा, सपोर्ट केल्यावर तुमच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पाहायला मिळतील। चला सगळं आता वेळ वाया घालता डायरेक्ट बघा महिला व बाल विकास विभाग यांच्याशी डायरेक्ट या ठिकाणी मी संपर्क साधलेला आहे, तर या ठिकाणी बघा लाडक्याताईंनो सगळ्या गोष्टी तुम्हाला दाखवतो व्हिडिओ मध्ये, फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे। सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट तुम्हाला या ठिकाणी आणि पुराव्यासही सगळ्या गोष्टी दाखवतो, काळजी करू नका लाडक्याताईंनो। सगळ्यात पहिला प्रश्न मी त्यांना विचारला, सर लाडक्या बहिणीची ई-केवायसी सुरू आहे, तर या ई-केवायसी मध्ये ज्यांना पती नाहीयेत, ज्यांना वडील नाहीयेत किंवा ज्या लाडक्याताई आपल्या पतीपासून वेगळं राहतात त्यांनी नेमकं आधार कार्ड कुणाचं जोडायचं, हा प्रश्न एकाचा नाही लाखो लाडक्या बहिणी या ठिकाणी पेंडिंग मध्ये आहेत। मग त्यांनी त्याच्यावर उत्तर दिलेलं आहे लाडक्याताईंनो। बघा पहिलं त्यांनी उत्तर दिलेलं आहे, अशा लाडक्या बहिणीने काय करायचंय तर त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। बघा पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे, याचा अर्थ काय होतो, ज्यावेळेस ज्या अशा कोणी लाडक्याताई असतील कमेंट बॉक्स मध्ये आपलं नाव सांगायचं, जिल्हा सांगायचंय आणि ज्यांना पती नाहीयेत, वडील नाहीत त्यांनी पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। सगळ्यात अगोदर आपल्या बघा चॅनलवर ही तुम्हाला मी माहिती देत आहे, पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे। त्यांनी काय करायचंय, आपला आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, त्या ठिकाणी ओटीपी येईल, ओटीपी आल्यानंतर काय होणार आहे, तुम्हाला ओटीपी आल्यानंतर तुमची पहिली स्टेप तिथे ओटीपी टाकून घ्यायचा आहे, पहिली स्टेप कंप्लीट करायची। हे तुम्हाला मी दाखवतो कसं करायचं, दाखवतो, काळजी करू नका। ज्यांना वडील नाहीयेत, पती नाहीयेत, ज्यांना या ठिकाणी ज्या लाडक्या बहिणी आपल्या पतीपासून वेगळं राहतात त्या लाडक्याताईच्या प्रत्येक लाडक्याताईपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायची जिम्मेदारी तुमच्यावर आहे। लाडक्याताईंनो सपोर्ट करा, सगळ्या लाडक्याताईंना हा प्रश्न पडलाय, महाराष्ट्राच्या प्रत्येक लाडक्याताईला प्रश्न पडलाय, त्याच्यामुळे जर ह्या चुका केल्या तर तुम्हाला पैसे भेटणार, त्याच्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा। सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला पहिली स्टेप कंप्लीट करायची आहे। आता दुसरा प्रश्न बघा लाडक्याताईंनो त्यांना मी विचारलं की बाबा या ठिकाणी सर काही काही लाडक्या बहिणींनी असं केलंय, कुणाचं घरातल्या दुसऱ्याचा कुणाचा तरी नंबर दिलाय, मोबाईल नंबर दिलाय, त्यांनी ओटीपी टाकून या ठिकाणी ई-केवायसी कंप्लीट केली, मग त्यांचं काय होणार, त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे असं चालणार नाहीये। वडिलांचं किंवा पतीचं दोघांचंच या ठिकाणी दोघांपैकी कुणाचं तरी एकाचं, ज्याचं रेशन कार्डवर नाव तुम्ही रेशन कार्डची झेरॉक्स तिथे जोडली होती बघा, किंवा रेशन कार्ड या ठिकाणी डॉक्युमेंट जोडलं होतं लाडकी बहीण योजनेच्या वेळेस, तेच त्याचेच नाव
तुम्हाला इथं लागणार आहे। त्याच्यामुळे पती किंवा वडील दोन्हीपैकी एकाचंच आधार कार्ड टाकायचं, दुसऱ्याचं आधार कार्ड टाकायचं नाही। आणि ही गोष्ट तुम्हाला मी आधी पण सांगितली होती। ज्या ज्या लाडक्या त्यांनी चुका केल्यात कमेंट बॉक्समध्ये पटपट सांगायचं आहे की सर आम्ही दुसऱ्याचं कुणाचं तरी आधार कार्ड टाकून इथं मी व्हिडिओ बघितला, यांचा व्हिडिओ बघून मी काय केलंय, दुसऱ्या कुणाचं तरी आधार कार्ड नंबर टाकला आणि मी केवायसी कंप्लीट केली। चालणार नाही लाडक्या, तुम्हाला प्रॉब्लेम होणार आहे। आता परत त्यांना विचारलं सर आता पहिली स्टेप कंप्लीट केली, पहिली स्टेप केल्यानंतर त्यांच्या वडिलांचं पतीचं नेमकं काय करायचंय, त्या आधार कार्डच्या ठिकाणी काय करायचं नेमकं, तर त्यांनी सांगितलं लाडक्यानो ती गुड न्यूज तुम्हाला दिलं, ती खुशखबर तुम्हाला दिलं। बघा आपल्या सर्वांच्या मागणीला यश भेटलंय आणि सरकार लवकरच निर्णय घेणार आहे। म्हणजे सरकारपर्यंत हे गेलंय। तुम्ही समजू नका की आपण फक्त आपल्या व्हिडिओमध्येच म्हणतोय की मागणी करायची, मागणी करतोय। सरकारपर्यंत आपली मागणी पोहोचलेली आहे। ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीयेत, त्याच्यावर सरकार लवकरच निर्णय घेणार आहे। बघा लाडक्यानो तुम्हाला सगळेजण म्हणत असतील की बाबा सर तुम्ही फक्त मागण्या करता त्याचा काही फायदा होतो का? बघा फायदा झालाय। आपण आवाज उठवला होता, पहिल्या दिवसापासून आपण आवाज उठवला होता का ज्यांना पती नाहीये, ज्यांना वडील नाहीये, त्यांना नेमकं काय करायचं, सरकारने याची स्पष्ट भूमिका मांडायला पाहिजे। तर सरकार या ठिकाणी लवकरात लवकर निर्णय घेणार आहे। पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या असं आपल्याला महिला व बाल विकास विभाग अधिकारी मुंबई मुख्य अधिकारी यांनी सांगितलेलं आहे। त्याच्यामुळे लाडक्यानो आपल्या या चॅनलच्या वतीने तुम्हाला सगळ्याला मी सांगतोय, बघा मी तुम्हाला बोललो होतो की लाडक्यानो थोडं थांबा अपडेट देणार आहे। आणि बघा आपले सगळीकडे या ठिकाणी कॉन्टॅक्ट तुम्हाला माहित असतील, आपण सगळीकडे मंत्री असतील, आमदार खासदार साहेब असतील, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री साहेब असतील किंवा महिला व बालविकास मंत्री त्यांच्या पीए बरोबर चर्चा करून आपण सगळ्या गोष्टी करत असतो। त्याच्यामुळे लाडक्यानो आपल्याकडे एकदम लेटेस्ट अपडेटेड माहिती येत असते। त्यामुळे व्हिडिओ काळजीपूर्वक बघायला, लाडक्या बहिणीचं तुमच्या ह्या महत्त्वाचं हे चॅनल आहे। तर बघा लाडक्यानो सरकारचा याच्यावर लवकरात लवकर निर्णय होणार आहे। आपल्या चॅनलच्या वतीने आपण आवाज उठवणार आहे, त्याच्याबद्दल काळजी करायची गरज नाही। आता पुढचं ई-केवायसी अपडेट करता येणार आहे का, हा प्रश्न मी त्यांना विचारला की सर ई-केवायसी अपडेट करता येईल का? ज्यांच्या चुका झाल्यात, ज्यांच्या जातीमध्ये चुका झाल्यात, कुणी होय की नाही केलंय, नाहीच्या ठिकाणी होय केलंय, ह्या सगळ्या एडिट करता येणार आहे का? किंवा ज्यांनी दुसरं कोणाचं तरी आधार कार्ड जोडले आणि दुसऱ्या आधार कार्डचा ओटीपी टाकून ई-केवायसी कंप्लीट केली, त्यांना काही प्रॉब्लेम होईल का? किंवा त्यांना एडिट करता येणार आहे का? तर त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे आता तरी शासनाने याच्यावर नाही हे उत्तर दिलं आहे। म्हणजे तुम्हाला एडिट आता तरी करता येणार नाही। बघा लाडक्यानो आता बघा याच्यावर डायरेक्ट उत्तर आलेलं आहे की तुम्हाला एडिट करता येणार नाही। तर आता लाडक्यानो एक छोटा प्रश्न विचारतोय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि ई-केवायसी करताना तुमच्या चुका झाल्या आहेत का? पटपट सर्वांनी कमेंट बॉक्स सांगायचंय। जर अशा भरपूर साऱ्या लाडक्याताई असतील तर मी स्वतः परत सांगतो लाडक्यानो आपण शांत बसणार नाही, परत सांगतोय तुमच्यासाठी परत मी झगडणार आहे, झटणार आहे। फक्त सपोर्ट तुम्ही करा। जर तुम्ही सपोर्ट केला 100% सांगतो आपला हा पण मुद्दा जो आहे तो सरकारपर्यंत मांडणार म्हणजे मांडणार। कुणी माझ्या सोबत असो नसो, तुम्ही फक्त लाडक्या बहिणी माझ्या सोबत राहा। नक्कीच या ठिकाणी मंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील किंवा कुणी आमदार खासदार साहेब असतील, त्यांच्या सगळ्यांना या ठिकाणी मी चर्चा करून त्यांच्यावर हे मागणी आपलं त्यांच्याकडे करणार आहे आणि पुढे आपलं हे मांडणार आहे। तर लाडक्यानो काळजी करू नका, 100% तुम्हाला सांगतो। आता बरेच लाडके ते म्हणत असतील की सर तेवढं ते दाखवा, पहिली स्टेप कशी करायची। बघा लाडक्या बहिणीनो सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे या लाडकी बहीण .महाराष्ट्र.government.in या वेबसाईटवर जायचंय। वेबसाईटवर गेल्यानंतर हे तुम्हाला ही लिंक दिसेल केवायसी ची, याच्यावर क्लिक करायचं आहे। आता दुसरी स्टेप असेल तुमचं लाभार्थीची, म्हणजे ज्या महिलाला पती नाहीत, वडील नाहीयेत किंवा ज्या लांब म्हणजे पतीपासून वेगळे राहतात, त्यांनी आपल्या इथं आधार कार्ड नंबर टाकायचा आहे, कॅप्चा टाकायचा आहे, मी सहमत आहे वर क्लिक करायचंय आणि ओटीपी पाठवायचा आहे। ओटीपी पाठवल्यानंतर तुम्हाला ओटीपी जो येईल मोबाईलवर तो ओटीपी टाकायचा आणि सबमिट करा। तर इथपर्यंत तुम्हाला प्रोसेस कंप्लीट करायची आहे। ही झाली तुमची पहिली स्टेप। ही पहिली स्टेप कंप्लीट करून घ्यायची आहे, दुसरी स्टेप कडे हात लावायचं नाही। परत सांगतो लाडक्यानो पहिली स्टेप फक्त कंप्लीट करून घ्या। वडिलांचं किंवा पतीचं आधार कार्ड टाका, नंबर टाका, इथं काहीच टाकायचं नाही जोपर्यंत सरकारचा निर्णय येत नाही। आणि लवकरात लवकर निर्णय येणार आहे, काळजी करू नका। चुकीचे आधार कार्ड कुणाचे नंबर टाकू नका, कारण पुन्हा केवायसी ला एडिट करता येत नाही। त्याच्यामुळे लाडक्यानो पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या, पहिली स्टेप कंप्लीट करून घ्या। आपल्या या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला खूप महत्त्वाची माहिती दिली। महाराष्ट्रात सगळ्यात अगोदर सर्वात फास्ट
आपल्या चॅनलवर ही माहिती दिलेली. आता तुम्हाला दुसरीकडे कॉपी करायला दिसेल, पण सगळ्यात पहिल्यांदा सगळ्याला माहिती झालंय की ट्रिक्स गुरु चॅनलवर ही माहिती दिली जाते. त्याच्यामुळे चॅनलवर कोण नवीन असतात सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.